आणि एक महत्त्वाची बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीमध्ये पीक विम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भजन म्हणत ठिय्या आंदोलन केलेलं आहे। तर पीक विम्याच्या मागणीसाठी अमरावतीमध्ये स्वाभिमानी आक्रमक झालेली आहे। कार्यकर्ते जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या मांडून बसलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, काय अधिकची माहिती आहे? कार्यकर्ते आता ठिय्या मांडून बसलेले आहेत कार्यालयामध्येच। नक्कीच कोट्यावधी रुपयाचा पीक विमा जो आहे तो विमा कंपनीकडे थकीत आहे। पीक विमा कंपनी जो आहे तो शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा देखील पीक विमा थकीत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी आक्रमक झालेले आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी या ठिकाणी जे आहेत त्यांनी भजन आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। मागील अर्धा ते पाऊण तासापासून संपूर्ण हे आंदोलन सुरू आहे। कपाशीचं मोठं नुकसान झालं, सोयाबीनचं नुकसान झालं, तूर शेतकऱ्यांची हातातून गेली, संत्रा मोठ्या प्रमाणावर गळला। त्यामुळे पीक विमा मिळाला पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे ह्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहेत। आपल्या सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। महत्त्वाचा मुद्दा आहे। प्रवीण मोहोळ आपल्या सोबत आहे। प्रवीण भाऊ, भजन आंदोलन करतायत, काय मागणी? आमचा अमरावती जिल्ह्यातील पीक विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नाही। अशी आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे की आम्हाला आमच्या हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे। कारण आज या राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आपल्याला राम जन्मभूमीचा कार्यक्रम महोत्सव करायचा आहे, दिवाळी साजरी करायची आहे। अरे राज्यात दुष्काळ पडलेला आहे, आम्ही दिवाळी साजरी कुठे करू? आमचा बळीराजा सध्या खालावलेला आहे। कापसाला 6,500 रुपये भाव, 6,000 रुपये भाव, सोयाबीनला 4,000 भाव आलेला आहे। कोण्या पद्धतीने आम्ही दिवाळी साजरी करायची? एकीकडे या राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात दिवाळी साजरी करा। कुठून दिवाळी साजरी करणार? राज्यात दुष्काळ पडलेला आहे, तुम्ही दुष्काळग्रस्त जिल्हे जाहीर केले। संत्र्याचं देखील मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांचं करोड रुपयाचं नुकसान आहे, करोड रुपयाचं। संत्र्याचं देखील नुकसान झालंय। संत्र्याचं भरपूर नुकसान आहे। संत्र्याला यांनी मदत केली, अजून पण मदत दिली नाही। जिल्ह्याच्या वतीनं चांगला पॉझिटिव्ह रिपोर्ट केलेला आहे पीक विम्याचा, परंतु कंपनी कोर्टात चालली आहे, कंपनी ऐकायला तयार नाही। कृषी विभागाच्या वतीने कृषी विभाग पुरेपूर प्रयत्न आपल्याला समजलेलं आहे की जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भजन म्हणत आंदोलन केलेलं आहे। स्वाभिमानी